पुण्यामधल्या एफसी रोडवरील L3 आणि अन्य पब्सच्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा। अवैध पब आणि बारला माफी नाहीच, गृहमंत्री फडणवीसांचा इशारा। पुण्यातल्या L3 पब ड्रग्ज प्रकरणातील 2 आरोपींना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी। आरोपी नितीन ठोंबरेकडे सापडलं 5 ग्रॅम मेफेड्रॉन। रत्नागिरीच्या खेडमध्ये इमारत कोसळली, रहिवाशांना आधीच इतरत्र नेल्यानं जीवितहानी टळली। जरांगे पाटलांकडून पुन्हा एकदा मुंबईमध्ये आंदोलन करण्याचे संकेत, दंगल घडवण्याचा भुजबळांचा डाव असल्याचाही आरोप। जरांगेंच्या आंदोलनामागे राजकीय षडयंत्र, लक्ष्मण हाकेंचा आरोप। तर मराठ्यांवर डाव टाकू नका, जरांगेंचा पलटवार। आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवायची आहे, काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे महाराष्ट्रातल्या नेत्यांना आदेश। अजित पवारांसोबत गेलेल्यांना सरसकट पुन्हा पक्षात घेणार नाही, बंडखोरी केलेल्यांसंदर्भात शरद पवारांचं मोठं विधान। राज्यातल्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी, राज्यातल्या 42 खासदारांनी घेतली शपथ। इंग्रजीत शपथ घेत निलेश लंकेंचं सुजय विखेंना उत्तर। ओवेसींकडून खासदारकीची शपथ घेताना जय फिलिस्तीनची घोषणा, तर ओवेसींविरोधात सोलापुरात शिवसेना शिंदे गटाकडून जोडे मारो आंदोलन। लोकसभा अध्यक्षपदासाठी उद्या सकाळी 11 वाजता निवडणूक। एनडीएकडून ओम बिर्ला, तर एनडीए आघाडीकडून के सुरेश मैदानात। भाजपकडून रणनीतीची जबाबदारी गडकरींवर। शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिलची अट नको, राष्ट्रीयकृत बँकांना उपमुख्यमंत्री फडणवीसांची तंबी। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा सिन्नरच्या दातली गावात संपन्न। विठुनामाच्या गजरात वारकरी तल्लीन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।